त्याची जबाबदारी आज जर तो संस्कार त्याच्या परिवारावर पडेल. ईश्वराच्या गुणाचं एखाद्या प्रकारे कौतुक अनुमोदन करणे, परमेश्वराचं गुण वर्णन करणे, यामधून आपल्या जीवनाला लाभ मिळत असतो. असं हे परमेश्वराचं देवपण आहे. ईश्वराच्या सानिध्यात आपण असतो त्या काळापुरते, आणि म्हणून त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. या निमित्ताने आज उपस्थित भरवस येथील आदरणीय महंत श्री ज्योतिकर बाबाजी, आदरणीय महंत सध्या ज्यांचं वास्तव्य मोरवाडी नाशिक सिडकोला आहे. 5 दिवसापासून आमची जो व्याख्यानमाला चालू होती आणि त्याचा का आजच समारोप झाला दुपारी. तिथे रमेशला धर्मसभा झाली, 400-500 लोकांचं नियोजन होतं. आणि मग तो कार्यक्रम संपून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक कार्यक्रम असतात आणि त्या निमित्ताने एक पर्वणी असते आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला उजाळा देण्याची. कारण जीवनाला उजाळा अध्यात्माशिवाय येत नाही आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून प्रत्येक जण काहीतरी आपल्याला आत्महित साधण्यासाठी केलेला तो प्रयत्न असतो. म्हणून आम्ही रणायच्याला सुद्धा अशी व्याख्यानमाला चालू केलेली आहे. त्या व्याख्यानमालेचं 6वं वर्ष होतं यावेळेला. चांगली विद्वान मंडळी सुद्धा त्या व्याख्यानमालेत आली. बाहेरून बाबुळगावकर शास्त्रींसारखे नामवंत ज्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुरस्कार प्राप्त करून दिलेला आहे, असे विद्वान व्यक्तिमत्व त्या व्याख्यानमालेत आलेले होते. आणि ती व्याख्यानमाला आजच काल संपली. समजा काल कीर्तन झालं आमच्या इथं. आज त्याचा समारोप म्हणून सभा होती दुपारी. तर असं आयोजन राहण्याच्याला आम्ही प्रतिवर्षी करत असतो. त्या आयोजनामध्ये मुख्य सहभाग महंत सारंद्र बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांनी या सगळ्यांना आमंत्रण केलं. सगळ्या आमंडळवासियांतर्फे त्या साधू संतांना आपल्या इथं बोलवलं. आणि म्हणून तो सुद्धा एक दर्शन रूप आपल्याला एक लाभ असतो. काहीतरी क्षण माणसाच्या जीवनात आपण जोडत असतो. आणि म्हणून त्यासाठी अशी एक धर्मरूप सभा आपण या ठिकाणी आयोजित केली. महंत आमच्या आश्रमामध्ये जे व्यवस्थापन करतात, जे आमच्या आश्रमाचं पूर्वी सुद्धा कौशल्यवासी आचार्य श्री सरळ बाबा जे व्यवस्थापन करायचे, त्यांच्या गादीवर विराजमान झालेले आता हे नवीन सरळ बाबाजी हे आश्रमाचं व्यवस्थापन करतात. तर ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. ज्यांनी आमच्या गुरुजींची सेवा चालक म्हणून गाडीची केली. संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर बाबांनी परिभ्रमण केलं असेल तर व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारचं त्या कार्यक्रमाला टायमात पोहोचविणे अशी सेवा त्यांच्या हातून घडली. असे आदरणीय महंत श्री अंजनाथ बाबा, आदरणीय परमपूजनीय महंत सध्या माझ्या गाडीचं सारथ्य करतात असे दामोदर बाबा, आदरणीय श्री गुरुजींच्या आमच्या प्रत्यक्षात सेवा त्यांनी केली असे विनय म्हणे. त्याचप्रमाणे माझे सत्शिष्य श्री सुदीप दादा, त्याचप्रमाणे आमचे संतराव नाव आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय परमपूजनीय महंत ज्यांचं रणायचेच गाव आहे ते सुद्धा नाशिकला असतात. पण सरा आम्ही आग्रह केला, आमचा कार्यक्रम आहे आणि रणायचे आणि अमळनेर हे असलेले जवळचं, आणि म्हणून आपण सुद्धा त्या कार्यक्रमात आलं पाहिजे म्हणून ते बाबा सुद्धा इथं उपस्थित झाले. असे आदरणीय महंत संतराज बाबा, त्यांचं रडायचेच गाव आहे. पण ते सुद्धा 5 दिवस त्या व्याख्यानमालेला होते. त्याचप्रमाणे इथे उपस्थित आदरणीय श्री दयालमणी दादा, आदरणीय श्री बापू, त्याचप्रमाणे या मंदिराचे व्यवस्थापन करतात
असे विद्याधर दादा, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे सत्शिष्य श्री प्रकाश शास्त्री आणि सर्वच साधू संत तपस्विनी, आपण सर्वजण भक्त मंडळी, पालनीतून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सद्भक्त, आणि आज आपण एक वार्षिक उत्सव, परमेश्वर धर्म हा असा आहे, आवाज बोलतो ना कमी करा, वाढवून आले का थोडासा कमी करा. हा, तर जीवनामध्ये अनेक आपण कार्यक्रम करतो, परंतु परमेश्वराचं कार्य फार क्वचित आपल्याला घडत असते. जसं श्रीकृष्ण महाराजांनी, जास्त कमी झालं, श्रीकृष्ण महाराजांनी, भगवान श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला गीतेचा हितोपदेश केला. पहिले बरोबर होता, गीतेचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविला. गीता आणि त्या मथुरेला गेल्यानंतर तिथे ज्यावेळेला श्रीकृष्ण महाराज उभे राहतात, त्यावेळेला सकळपूरच्या एकीला, त्या पुरामध्ये नगरातल्या लोकांनी श्रीकृष्ण महाराजांना कसं पाहिजे, देखीला एक नारी कंदर्प श्रीकृष्ण महाराजांना जणू काही मदनाचा पुतळाच आहे. हे श्रीकृष्ण महाराजांचं सौंदर्य एवढं काही होतं की त्यामध्ये लक्षण असतं. नुसतं रूप असलं शरीराला त्याला सौंदर्य म्हणत नाही. प्रत्येक लक्षणाला, याला शास्त्रामध्ये सामुद्रिक चिन्ह असं म्हणतात, की ज्या अवयवावर एखादं चिन्ह असावं आणि त्या चिन्हाने युक्त त्याला उत्तम नर असं म्हटलेलं आहे. त्याला 32 लक्षणी मनुष्य असं म्हणतात. ते 32ही लक्षण श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी होते. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधारी सुद्धा श्रीकृष्ण महाराजांची की भरून त्या द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी एवढं सौंदर्य कोणाच्याच ठिकाणी नव्हतं. कारण त्या सौंदर्यामध्ये दैवी गुण असतात. आता सौंदर्यामध्ये फरक आहे, समजून घ्या. थोडासा काही सूक्ष्म काही भाग असतो. असा सौंदर्य जे असतात ते वेगवेगळ्या प्रकाराने प्रगट करणारे असतात. सौंदर्य जे आहे, आपलं सौंदर्य जे आहे, ते सौंदर्य आपलं प्रपंचाच्या गोष्टीशी संबंधित आहे, भौतिक गोष्टीशी संबंधित आहे, विषयाशी संबंधित आहे, विषयाशी संबंधित आहे. परंतु परमेश्वराचं सौंदर्य ते जे आहे ते ईश्वराला अविक्रिय ब्रह्म असं म्हटलेलं आहे. परमेश्वराला कधी विकार नसतो. 16 सहस्त्र नारी भोगुनी बाळ ब्रह्मचारी असं असलेलं श्रीकृष्णाचं रूप आहे. पुण्याला तुम्ही ऐकलं का 16,000 पत्न्या कोणी माणसाला असू शकतात का? केलेली खेळ क्रीडा एक प्रकारे त्या साधा, म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी सारखे पण असेल तर त्यामध्ये सुद्धा परमेश्वर कुठेतरी एखादा दातृत्व करत असतो. काही वेळेला ज्यांच्या बुद्धीच्या पलीकडची ती गोष्ट आहे आणि ते वेळेला ते ज्यावेळेला त्या एखाद्या विषयाचं आकलन करतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येत नसते. आणि म्हणून लोक ईश्वराला हे दोष देण्याला घाबरत नाही, परमेश्वरावर एखादी टीका करायला घाबरत नाही, श्रीकृष्णासारख्यावर काही विकृती लिखाण करायला घाबरत नाही. परंतु हेच माणसाच्या जीवनामधले एक अधोपतन आहे. कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेला तो परमेश्वर आहे, त्याला बुद्धीमध्ये तुम्ही त्याची गणना करू शकत नाही. योग बुद्धे परतच तुझं म्हटलंय श्रीकृष्ण महाराजांना. आणि असं सौंदर्य की त्या सौंदर्याने एक दैवी वेग निर्माण होत असतो, एक धार्मिक वेग निर्माण होतो. फरक असा आहे की आपलं सौंदर्य विषयरूप आहे, दोषरूप आहे, प्रापंचिक आहे, ते दोषाकडे नेणार आहे. पण तोच वेद जर श्रीकृष्ण महाराजांसारख्या एखाद्या अवतारी पुरुषापासून जर आपल्याला होत असेल तर तो सौंदर्यरूपी वेद जीवनाच्या आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे नेत असतो. ते सौंदर्य आजही आपल्याला या मूर्तीच्या रूपाने, देवपूजेच्या रूपाने तुमचा तो वेद तिथे आवडी तुम्ही तिथे समर्पित करत असता.
वेद म्हणजे आवडी, एक विषयरूप आवडी आहे. त्या विषयामुळे आपण पुनरपी जननम पुनरपी मरणम चतुर्विधी नरक स्वर्ग याच्यामध्ये आपली फेरे चालूच आहे. पहा, ती आवडी आपल्याला नरकामध्ये घेऊन चाललेली आहे. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. त्या क्षणभंगूर सुखाला आपण सुख म्हणतो. त्याच्यामध्ये मिश्रता असते, सुख कमी आहे, दुःख जास्त आहे, त्याला आपण सुख म्हटलेलं आहे. आणि ते सुख आपण भोगतो, अनुभवितो, उदास होतो, नैराश्य येते, कधी कधी प्रसन्नता येते, कधी कधी खुशाली वाटते, आणि मग शेवटी असं करता करता देह आपण टाकून जातो आणि पुन्हा आणखी दुसरं देह तयारच आहे आपल्यासाठी. कारण जीव देहाशिवाय राहू शकत नाही, हा सिद्धांत आहे. जसं एखादं तुम्ही त्याला आकार जीवाला असल्याशिवाय तो राहू शकत नाही. कोणी पाहिला का जीव देहाला सोडून दिसला का कोणाला? पण त्याला कर्म फळात असतो, तो कुठल्या तरी योनीत जावं लागते, मग तो त्या योनीला पाहतो, त्याला म्हणतो जीव. देहाला सोडून गेला का म्हणतो मेला. जीव तर काही दिसला नाही. जेव्हा चेतना नष्ट होते शरीरामधलं, जेव्हा आपल्या चेतन पण असते तेव्हा ते नष्ट होते, त्यावेळेस तो म्हणतो त्याच्यातून मेला. तर जीव कधी मरतो का? श्रीमद भगवद्गीतेचा काय संदेश? का नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. कुठल्याही प्रकारे छेदभेद नसलेला तो आत्मा आहे. त्याला छेदभेद प्रणवत नाही, तोडू शकत नाही, जाळू शकत नाही, पुरू शकत नाही, असा असलेला अजरामर तो आत्मा आहे. आणि आत्म्याला असलेलं कर्म सिद्धांताचं तत्व हे फार महत्वाचं आहे. कर्म जो जोडतो आपण, जे कर्म करत असतो ते कर्म त्याच्या सोबत असतात. आणि कर्म हे भोग्य रूप आहे. जे कर्म जसं तुम्ही पेरलं का ते उगवल्या जाते, ते जसं निश्चित झालं तसं तुम्ही जे काही बीजारोपण केलेलं आहे, मग ते मनाद्वारे असो, वाचेद्वारे असो का शरीराद्वारे असो, प्रत्येक कर्म हे तुमचं लिहिलेलं आहे. प्रत्येक कर्म तुमच्या सोबत आहे. आणि मग यापासून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. कारण मधमाशी असते, ती स्वतःसाठी मध तयार करते. तिला वाटते की मी माझं मध तयार करेल, गोडी रूप मला मध मिळालं पाहिजे. आणि ते ज्या वेळेला मध तयार करते, त्या पोळामध्ये मधाचं जे पोळ असते, त्या पोळामध्ये त्या माश्या असतात. जेव्हा गरज पडली तेव्हा ते मध आपल्यासाठी घेतात. पहा, ज्या वेळेला मध त्याच्यातून ते मध निघून जात असते, सगळं मध ज्या माश्या प्राशन करतात, त्यावेळेला तुम्ही जेव्हा मध काढायला जाता त्यावेळेला नाही मग त्याच्यात काहीच नाही. म्हणजे कुठे गेलं ते? त्या माशांनी प्राशन केलेलं असते ना. अर्थातच ते मध त्यांनी त्यांच्यासाठी बनवलेलं आहे, पण आपण मात्र त्याचा उपयोग घेत असतो. परंतु तीच माशी जेव्हा एखाद्या मधामध्ये पंख तिथे चिकटतात आणि त्याच्यातही तिचा अंत होतो. अर्थात ती पटपडून त्या मधामध्ये चिकटून जाते आणि त्याच्यात तिचा अंत होतो. सुखामध्ये झालेला तो अंत आहे. हे प्रपंचासाठी जे उदाहरण आहे की प्रपंच जे जीवन आहे माणसाचं, ते आसक्ती रहित जीवन असलं पाहिजे. प्रपंच तर सगळ्यासाठीच आहे. आम्ही संन्यास धारण करतो, आम्ही प्रपंचामध्ये जातो. आमचा प्रपंच वेगळा आहे, असून वेगळा आहे. का त्या प्रपंचामध्ये खाणं पिणं उठणं बसून तुम्ही करता, आम्ही करतो, पण आमच्या बसण्या उठण्यामध्ये ईश्वराचा अधिष्ठान आहे. कुठलं तरी एक ईश्वराचा आम्ही एक सेवाधारी कार्य स्वीकारलेलं आहे की आम्हाला जे करायचं आहे ते आमच्यासाठी नसून देवाने दिलेली आज्ञा आहे, समाजासाठी करायचं आहे, दुसऱ्याच्या भल्यासाठी करायचं आहे, हितोपदेश करायचा आहे. हे संतांचं काम आहे. समाज उन्नत करणे हे संतांचं काम. हे कार्य ईश्वराने हाती घेतलेलं आहे. देवाचं उद्धरण कार्य आहे. ईश्वराने केलेली एक कीव आहे जीवात्म्याची की मला या समाजाचं उद्धरण करायचं आहे, मला या जीवात्म्याला आनंद द्यायचा आहे. माझा हा आनंद जो जीव स्वरूपाच्या ठिकाणी मला द्यायचा आहे, पण त्यासाठी माझे प्रेरक असले पाहिजे. म्हणून त्यासाठी तुम्ही आहो, आम्ही आहो. जे परमेश्वर धर्मामध्ये कर्मराजीच्या ग्रस्ताश्रम धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारे ईश्वर धर्माचं काही कार्य करत असतात, ते निश्चितच त्या ईश्वर धर्माला पुढे नेण्यासाठी चार चौघ निमित्त असतात. त्यामुळे त्या चार चौघाला निमित्त होऊन एक सार्वजनिक कार्याचं रूप त्यामध्ये येते. आणि म्हणूनच जे श्रीकृष्ण महाराजांचं रूप वाखाणलेलं आहे की हे सौंदर्य असलेलं 32 लक्षणीय रूप आहे. त्या श्रीकृष्ण महाराजांच्या सौंदर्याला ज्या वेळेला शेषशाही नारायणाची पत्नी लक्ष्मी तिला वेद उत्पन्न होता. श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झाला. भूतलावरती अवतार झाल्यानंतर नारायणापेक्षा सुंदर कोणी नाही. मदनाला सुद्धा वाटलं की मी श्रीकृष्ण महाराजांच्या जागेशी जन्म घ्यावा, मी त्यांचा पुत्र व्हावं. तोही प्रद्युम्नाच्या रूपाने त्या ठिकाणी अवतार
त्यांनी त्या ठिकाणी पुत्र रूप धारण केलेला आहे, पुत्र होऊन जन्मलेला आहे. फक्त ते ईश्वराने दिलेला मान आहे. ईश्वर अवतारला कधी पुत्र होत नसतात. आपण म्हणतो श्रीकृष्णांना इतके पुत्र होते, इतक्या प्रकारचे राण्या होत्या, इतक्या प्रकारचं कार्य होतं. पण लक्षात घेण्यासारखा भाग असतो की आपण त्यामध्ये लिंपित होतो, परमेश्वर लिंपित होत नाही. क्रीडा आहे, खेळ आहे, सामर्थ्याचं कार्य आहे. तुमच्यावरती सामर्थ्यच नाही. त्यामुळे तुम्ही काय जीवाला म्हटलेलं आहे स्वामी श्री चक्रधरांनी की जीव हा एक देशी आहे. एक कार्य हाती घेतलं तर दुसरं करू शकत नाही. एक क्रिया करत असली दुसरी करत नाही. कारण एका वेळेला दोन क्रिया तो करू शकत नाही. हे जीवाचं नैसर्गिक जीवन आहे. एका वेळेला एकच क्रिया करणार आहे तो. पण तसं ईश्वराविषयी नाही. कारण सर्व तो प्रकारे त्यापाशी सामर्थ्य आहे. सर्व शक्ती युक्त त्या ईश्वराचं स्वरूप आहे. एकाच वेळेला तो किती ठिकाणी व्यापक होऊ शकतो. एकाच वेळेला तो किती ठिकाणी लक्ष देऊ शकतो. हजारो लाखो कोट्यावधी जीव आहेत ब्रह्मांडामध्ये. प्रत्येक जीवाच्या जिथे जिथे जो नाव घेईल तिथं हजर होतो. समजा आज आपण इथं बसल्या तर इथेही त्या परमेश्वराचं अधिष्ठान आहे, इथेही त्यांचं लक्ष आहे. एकाच वेळेला हजारो कार्यक्रम असतील तिथेही त्यांचं लक्ष आहे. याला म्हणतात परमेश्वर. हे कार्य सामर्थ्याचं आहे, हे कार्य काही माणसाचे आहे. पण मनुष्य हा अज्ञान आहे. जीव जो आहे ना तो मुळात अज्ञान आहे. मग अज्ञान रूपी जीवाला अंधकारामध्ये तो गुरफटलेला असल्यामुळं त्याला परमेश्वराच्या विचाराची गरज आहे, भगवद्गीतेच्या विचाराची गरज आहे. जोपर्यंत श्रीकृष्ण महाराज आपल्याला समजणार नाही, जोपर्यंत त्या परमेश्वराचं अविभाज्य अंग तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला खूप काही हितोपदेश केला, पण लक्षातच आलं नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज म्हणतात दिव्यम ददामिते चक्षु वश्य मे योग महेश्वरम. ज्यावेळेला दिव्य दृष्टी त्यांना दातृत्व केली त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की मी कोण आहे, मी जीव आहे. जीव मुळात अज्ञान असतो. आपल्याला मागच्या गोष्टी आठवत नाही, पुढे काय हे समजत नाही, गत भविष्य वर्तमानाचं ज्ञान नाही. आणि मग अज्ञानमय असलेला जीव त्याला स्वतःचं ज्ञान नाही. मग त्याला काय करावं लागते की परमेश्वराचं जे ज्ञान आहे, जे समजा गीतारूपी तत्वज्ञान आहे, याचा एक जरी शब्द तुमच्याजवळ असेल तर ती एक ज्ञान दृष्टी आहे. तो ज्ञानाचा हितोपदेश आहे. ते ज्ञान तुमच्या जीवनाला परिवर्तित करू शकते. कारण मुळात जे जीव स्वरूप आहे ते षडविकाराने ग्रसित आहे. जे जीवाच्या ठिकाणी काय आहे, षडविकार म्हटलेले आहे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद आणि मत्सर. आणि त्याने जीव हा अंधारा झालेला आहे. त्याच्यावर पगडा पडलेला आहे. त्याला डोळ्यात दृष्टीच नाही. का नाही? स्वतःच श्रेष्ठत्व त्याचं समजतो तो स्वतःला. अंधकार, अज्ञान हे जे काही जीवाच्या ठिकाणी आहेत आणि तो ग्रसलेला असल्यामुळं त्याला लक्षात येत नाही की मी कोण आहे. ज्या वेळेला जीवात्म्याच्या हे लक्षात येते की परमेश्वर हा सृष्टीचा नियंता मालक आहे, मी एक दास आहे, किंकर आहे, सेवक आहे. आणि अशा प्रकारचा दासत्वाचा भाव जर तुमच्या मनात असेल तर तो मनुष्य निश्चितच धर्मामध्ये आणि प्रपंचामध्ये सुद्धा दोन्ही ठिकाणी उभय अंगाने आपल्या जीवनाचा सार करू शकतो. त्या जीवनाला तो ऊर्ध्वगतीकडे नेऊ शकतो. जीवनाला एक सात्विक गती प्राप्त करू शकतो. हे कार्य परमेश्वराचं आहे. हे ईश्वराचं ज्ञान, तत्वज्ञान ज्याच्याजवळ असते तो निश्चितच तो विचार आहे. आपले कर्मराजी तुमच्या ग्रहस्थाश्रमामध्ये सुद्धा अनेक विचार, अनेक प्रकारचे तुमच्याजवळ समजा युक्तिविलास कौशल्य असतात. ते कौशल्य तुमच्या प्रपंचासाठी उपयोगी जातात. अनेक प्रकारचे कार्य तुम्ही करता ते तुमचे प्रापंचिक कार्य सिद्धीला जातात. व्यवहार राखला जातो, पण व्यवहाराने धर्म सिद्ध होत नसतो. हे तत्वज्ञान सांगते. व्यवहाराने व्यवहार सिद्धीला जाईल. स्वार्थाने स्वार्थाचे कार्य पूर्ण होतात. तुम्ही खूप काही करा एखाद्यासाठी, तोही तुमच्यासाठी करतो. तुम्ही एक दिली तर तुम्हाला दोन वस्तू देतो. स्वार्थाने स्वार्थच पूर्ण केला. आत्म्याला काय मिळालं? खटपट किती झाली जीवात्म्याची. आयुष्य घातलं त्याच्यामध्ये प्रपंचासाठी, स्वार्थासाठी आणि समजा नात्यासाठी. तुमच्या सोबत काय भेटू शकतो हा एक विचार आहे. तो विचार आपल्याला भगवद्गीतेतून मिळतो. तो विचार आपल्याला ईश्वराच्या तत्वज्ञानातून मिळतो. जोपर्यंत तुम्ही निष्काम भक्ती परमेश्वराच्या दररोजच्या दारी जाणे, निष्कामतेचं आचरण करणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाला तुम्ही ऊर्ध्व स्वरूप देऊ शकत नाही.
तोपर्यंत आपल्या आत्म्याला आपण ऊर्ध्व करू शकत नाही. अनेक कार्य जीवनामध्ये असतात की ते आपण आपल्या अज्ञानपणामुळे त्याला आपण मफीत आणतो. मफीतपणा म्हणजे मोजलेलं की कुठं तरी त्याला मूर्त स्वरूप देतो. आणि म्हणून जे काही धर्मशास्त्र असते, ते साधुसंत असतात, जे व्यापक विचार असतात, ते आपल्याला हे सांगतात की तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे आत्म्यासाठी जे काही कराल ती तुमची आत्मोद्धार प्रक्रिया आहे. आपल्या आत्म्याला तुम्ही ज्यावेळेला धार्मिकतेचा संस्कार तुम्ही लावणार त्यावेळेला निश्चितच जिथे कुठे ज्ञानाचा एखादा झरा असतो, जिथे कुठे एखादा परमेश्वराच्या धर्माचा ओलावा असतो, तो ओलावा माणसाच्या जीवनाला आकार देत असतो. जसं पाणी असलं की आपण म्हणतो या देहाचं जीवन हे पाणी आहे. निश्चितच पाणी नाही पिला तर जीव हे शरीर वाचू शकत नाही. परंतु आत्मा मेला का? आत्मा मरतच नाही, हे शरीर सोडून गेलं. मग तुम्ही पाणी कोणाला पाजलं? आत्म्याला पाजलं का? इंद्रिय आहे. या शरीराला जे इंद्रिय आहेत, हे जे देह आहे, हे जे काही मन आहे, या शरीरामध्ये जे काही आपण उपासना केली आपल्या शरीराची, कितीही चांगले तुम्ही चांगले पदार्थ करून खाल्ले असतील, पण शेवटी झाला देहपृष्ठ. देहाला आपण मोठं बनवलं, देहाची काळजी घेतली, सगळं काही केलं असेल, पण शेवटी आत्म्याला कुठं लागलं ते? आत्मा कुठे जेवला? मग या देहाला सोडून गेला, त्याचं जेवण कुठे गेलं? आत्म्याला नाही जीव घातला ना. आत्मा फक्त त्या देहात आहे. आणि म्हणून नुसतं भाकर जरी खाल्ली तरी तो जिवंत राहतो, आणि मिष्टान्न जरी खाल्ले तरी तो जिवंत राहतो. मग आपण जे आहार विहार जे असतात ते आपण इंद्रियाला देत असतो. आणि इंद्रियाला वैरी म्हटलेलं आहे. देहाचे 14 वैरी आहेत. आपल्या शरीराला इंद्रिय जे आहे तेच आपली वैरी आहे. त्याला वैरी असण्यासाठी वास्तविक ते देहाचे वैरी आहेत का? ते तर आपल्या शरीराचे अवयव आहेत. डोळे असल्याशिवाय आपण काही कार्य करू शकतो का? कान असल्याशिवाय काही कार्य शकतो का? परंतु जर तुमच्या ठिकाणी गुण तुम्हाला दिसत नसेल तर ते वैरीच झाले तुमची. पाहिल्यानंतर लगेच आपल्या मनात विकृती निर्माण होते. काहीतरी आपल्याविषयी बोलतोय असा एक भाव निर्माण होतो. काहीतरी आपल्याविषयी अंसारखे पण दुसऱ्याच्या विषयी नाही, ते माझंच तरी काहीतरी सांगितलं. आणि मग निष्कारण मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे विचार, आणि त्यामुळे मन भरकटून जातं. कुठल्या तरी एखाद्या वाईट कर्माकडे आपण प्रवृत्त होतो. कुठला तरी एक आपला अविचार डोक्यात येतो. अनेक प्रकारे आत्मघात सारखे सुद्धा प्रसंग आपल्या जीवनात येतात. तर त्याचा विचार आपल्या जीवनामध्ये मुळात नसतो. असं टोकाचं पाऊल का निर्माण होतं? एवढं टोकाचं पाऊल निर्माण होण्यासाठी आपल्याजवळ भगवंताचा विचार नाही. आपल्याजवळ परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं कुठला ना कुठली एक बैठक असली पाहिजे, जो निर्गुण विचार आहे, ज्या विचाराने आपल्या जीवनाला एक पावित्र्य निर्माण होऊ शकते. कुठलाने किती जरी समजा आपल्यावर वार केला असेल, परंतु आपण मात्र त्याला शब्दाने, आपल्या कौशल्याने, बसा ना बसा, आपल्या खुर्ची पाहिजे, आपल्या कौशल्याने, आपल्या गुणाने त्या पुढच्या माणसाला आपल्याला शांत करता आलं पाहिजे. जर समजा आपण त्या ठिकाणी त्याने एक म्हटलं आपण 2 म्हणले म्हणजे भांड्याला भांडं लागतं असं म्हणतात ना. आता हा दररोजचा प्रसंग आहे प्रत्येकाच्या जीवनाचा. माझ्या जीवनाचा मी तुम्हाला सांगतो असं नाही, तो संपर्क आम्हाला येतो. पण ताणावर, पण किती ताणावर? फाटेल एवढं नाही ताणलं पाहिजे ना. जास्तच ताणलं तर फाटून जातं, मग ते कोणाच्याच कामी येत नाही. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी असं याविषयी म्हटलेलं आहे की जर तुम्ही भांडण करणार असाल तर भांडणारे हे दोघेही अन्याय असतात. त्याचं कर्म हे दोघाला लागणार. गवत आहे, आग चाललेली आहे, पुन्हा त्याच्यात गवत टाकलं का ते आग भडकते. जर समजा गवत काढून घेतलं, आग विझून जाते. हा एक ईश्वर भक्ताला दिलेला परमेश्वराने संदेश आहे की अशा प्रकारे जिथे कुठे वाईट एखादी संकल्पना राबवल्या जात असेल, कुठेतरी चुकीचं कार्य होत असेल, कोणाच्या तरी आपल्या बाजूने उभं राहायचं, आपण चुकीचा सल्ला त्याला देत असेल, आपल्याला माहित आहे किती गोष्ट चुकीची आहे, तरी सुद्धा तो सल्ला त्या पुढच्याला आपण चुकीचा देत असू, त्याच्या भागीदार नाही का? त्याच्या पापामध्ये, त्याच्या दोषामध्ये आपण भागीदार होत नाही का? थोडस केलेली कर्माची सुरुवात ती तुमच्या रोज पुढे तशीच चालत राहते. मग जिथे जिथे तुम्ही पुढे तुमचं कर्म जाईल ते दोषरूप कर्म आपली वाटचाल पुढे वाढत जात असते.
असं म्हटलंय, एक अविधी केला, एक चुकी केली ती पुढची दुसऱ्या चुकीला कारणीभूत. ही कर्माची पद्धती आहे. जशी सुकृताची जोड आहे तशी दुष्कृताची सुद्धा एक जोड आहे. तुम्ही एक चांगलं काम करा, दुसरं करण्याची प्रवृत्ती आपोआप निर्माण होते. एक वाईट काम केलं, दुसरं वाईट काम करण्याची प्रवृत्ती आपोआप निर्माण होते. कारण मन हे कठीण होत जाते मन. आणि म्हणून मनाला सृष्ट म्हणजे ज्या हृदयाला संवेदना आहेत ते संवेदनशील हृदय कधी तयार होईल? आपल्याला चिमटा घेतला तर दुःख होत. मला तर झालं, मी माझा आत्ता घेतला चिमटा, मला दुःख झालं, मला त्रास होत आहे की नाही, हे काहीतरी आपल्याला टोचून राहिलेलं आहे. आणि मग आपण निष्कारण कुठल्या ना कुठल्या प्रकारे हिंसा करत असतो. मग तुमची दया नाही कुठे गेली? तुम्हाला जर चिमटा घेतला दुःख, घरातल्या एखाद्या माणसाला थोडंसं कापलं तर दुःख, मुलाला काही झालं तुम्हाला दुःख, दुसऱ्याविषयी येते त्यावेळेला त्याचा तुमचा सद्भाव कुठे गेला दुसऱ्याविषयीचा? आणि म्हणून दुसऱ्याच्या झळमून जो आपल्या जीवनात कार्य करतो तो निश्चितच कोणतरी आपल्याला विचार करतो, दुसऱ्याचाही विचार करतो. जीवनामध्ये ज्या तत्वज्ञानाला आपण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलंय, तू नंतर श्रीकृष्ण महाराजांनी युद्ध करायला लावलं, घ्या हातात बाण आणि मारा पुढच्याला. पण बाण जरी मारला असेल त्याच्या श्रीकृष्ण महाराजांनी त्याला मोक्षाला पाठवलेला आहे, फळाला पाठवलेला आहे, त्याला सुख दिलेलं आहे. हा फरक लक्षात आला पाहिजे. आपण जर आता बाण मारला तर तो मरून जाईल ना, कोणता मरून, मग तुम्हाला सुख मिळेल का दुःख मिळेल? जिथं पाप घडत असते पापाचं फळ दुःख आहे, पापाचं फळ दुःख रूप आहे. आणि दुःखाचं फळ जे असते ते दुःखाचं फळ याला नरक असं म्हणतात. ही नरक ही एक योनी आहे. 84 लक्ष योनी सांगितल्या, त्यामध्ये नरक जे असतात ते जीवात्म्याला भोगावे लागतात. आज आपण सुकृत आणि मनुष्य जन्मामध्ये आहोत. मनुष्य जन्म हा फार अमूल्य असलेला मानवाचा ठेवा आहे. यामध्ये जर भगवंताचं नाम आपल्या मुखात नसेल, आपल्या जीवनात जर साधना नसेल दैनंदिन, आपल्या आत्म्यासाठी तुमच्या जो कर्म शिल्लक नसेल, तर आपण एखाद्या जसं वांद म्हणतो आपण, हे जन्म आपला निर्फळ गेला. जसं एखाद्या स्त्री आहे, तिला मुलगा नसेल तरी वांद ताई म्हणतात. जसं एखादं झाड आहे त्याला फळ नाही तर ते वांद गेलं ते फळ. अशा प्रकारे मनुष्य जन्म येऊन जर परमेश्वर धर्म तुमच्या हृदयात नाही, किंवा एखादा सद्विचार नाही, सामाजिक एखादा सद्विचाराचं कर्तृत्व नाही, आतला आत्मा जागरूक नाही, त्यामुळे निश्चितच आपण मनुष्य जन्माला निर्फळ केलेला आहे. आणि तो जन्म फार सुकृताने मिळालेला असतो. सुकृताने जी जोड जोडलेली आहे ती सुकृताची जोड आपल्या जीवनात आपल्या सोबत आहे, पण त्या जोडीलाही आपण कधी कधी बाजूला करतो. आणि म्हणून भगवंताचे जे विचार असतात, जे काही आपल्याला भगवद्गीतेचं प्रतिपादन आहे, ती भगवद्गीता ही भाग जागृत करून देते. आपल्याला ईश्वराचा विचार असतो की तो थोडासा जरी विचार तुमच्या सोबत असेल, आपलं विश्वरूप दाखवलं अर्जुनाला की अरे तू सखा आहे, सोबती आहे माझा. पण ज्यावेळेला विश्वरूप अर्जुनाने बघितलं 11व्या अध्यायात, त्यावेळेला तिने रूपेने चतुर्भुजेन सहस्र बाहू भव विश्वमूर्ती, चतुर्भुज असलेली मूर्ती, भव विश्व झालेली एवढी मोठी गाढ असलेली श्रीकृष्णाची मूर्ती श्रीकृष्ण महाराजांनी मातेला मुखामध्ये ब्रह्मांड दाखवलं. आई म्हणते, माते तुमच्या घरात होणारे तुमचे सद्विचार दुर्विचार होणारे तुमच्या घरातले जे काही त्या क्रियेमध्ये संकलित सगळा तो भाग असतो. आणि म्हणून ती जागा सुद्धा प्रापंचिकच म्हटल्या जाते. पण जेव्हा आपण ईश्वराच्या जागेत पाय टाकतो त्यावेळेला हे देवाचं मंदिर आहे, हे परमेश्वराचं मंदिर आहे. हे कुठल्याही एका माणसाचं नाही, कोण्या बाबाचं नाही, कोण्या भक्ताचं नाही, हे देवाचं मंदिर आहे. आणि त्या देवाच्या मंदिराच्या पाऊल पुन्हा ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी पाय टाकतो, त्या पाय टाकल्याबरोबर ते पावित्र्य तुमच्या देहाशी संबंधित आहे.
ते पावित्र्य तुमच्या आत्म्याशी संबंधित आहे. तो तुमच्या आत्म्याशी जोडलेला एक परमेश्वराचा दुवा आहे आणि तो दुवा तुमच्यासाठी अनेक जन्मोजन्मी कामी येणारा असतो. तुमच्या प्रापंचिक जीवनाला, तुमच्या भगवंताच्या असलेल्या कृपेच्या कार्याला तो तुमच्या सोबत असतो. न दिसणार आहे. आपण केलेलं प्रापंचिक कार्य आपल्याला दिसत असते आणि दिसल्यावर आपला विश्वास असतो. आपण ते दिसलं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण जे न दिसणार आहे, भगवंताची कृपा ही तुमच्या दिसणार नाही पण अनुभवाला येत असते. अनुभव ही गोडी आहे. साखर कशी आहे म्हणून चालणार नाही, तोंडात टाकली आपोआप अनुभव येतो. तशी ही परमेश्वर धर्माची किंवा ईश्वराच्या विचाराची ती पताका आहे. तुम्ही त्या संपर्कात गेले का तुम्हाला त्याची गोडी येणार. पण तिथपर्यंत जाईपर्यंत ही मनाची पार्श्वभूमी जी आहे, जो मनाचा विचार आहे तो पहिले दृढ करावा लागेल. आपल्याला ती सद्भावना तयार करावी लागेल. त्या सद्भावनेचं अंग आपल्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते रंग ज्या वेळेला आपण तयार करू त्यावेळेला एक जीवनाची शिदोरी आहे. जशी आपल्याला आपल्या देहाची काळजी असते, कुठे गावाला जायचं तर डबा तयार करून न्यावा लागतो, ड्युटीला जायचं तर डबा सोबत पाहिजे. परंतु आपल्या आत्म्याला सुद्धा एक प्रकारची शिदोरी म्हणजे तुमच्या जीवनाची साधना आहे. ती साधना दैनंदिन असली पाहिजे. जसे शरीर जे आहे, हे शरीराला जसं दैनंदिन लागते, जे शरीराला आपले अष्ट स्वभाव आहेत, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, हे शरीराचे आपले अष्ट स्वभाव. कोणी जर म्हणलं नाही मला आता हे करायचंच नाही, मला झोपायचंच नाही, मला जेवायचंच नाही, मला पाणीच प्यायचं नाही, चालेल का? हे जसे अविभाज्य अंग आहे, तसं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ज्यावेळेला तत्वज्ञान निरूपण केलं, सांगितलं की तुम्ही ज्यावेळेला स्वभाववत तुमचं जीवन करा, ते जसे स्वभाव देहासाठी आहेत तसे तुमचे जे स्वभाव जीवनाचे कार्य आहे ते जेव्हा तुम्ही आत्म्यासाठी करा. स्वभाव हा देहाचं प्रतिपादन करतो. स्वभाव जे असतात ते देहासाठी आहेत. देहासाठी आपल्याला आवश्यक आहे ते अष्ट स्वभाव, नाहीतर आपलं देह जीवन करू शकत नाही. त्या देहाला कुठेतरी मृतपणा येत असतो स्वभाव जर पाळला नाही गेले तर. परंतु आत्म्यासाठी सुद्धा त्या स्वभावाप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही तुमचं जीवन कराल तर निश्चितच आत्मा हा वृद्ध होतो, प्रौढ होतो, प्रौढत्व त्या आत्म्याला प्राप्त होते. सद्विचार त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि ती जीवनाचा अमोघाग्र असा ठेव आहे. तो भगवंताशी आशंसित केलेला ठेव आहे. ईश्वराने अपेक्षा केलेली आहे की जो मला परमेश्वर भक्ती धर्म आचरण करताना माझ्याकडे अशा प्रकारे थोडंसं जरी माझ्याकडे मोहरला, थोडंसं, जास्त अपेक्षा ईश्वराने आपल्याकडून केली नाही. कारण शेवटी प्रपंच प्रत्येकाला लागू आहे. प्रपंचामध्ये प्रत्येक जण आपण वावरतो. जबाबदाऱ्या आहेत, मुलाबाळांच्या आहेत, नोकरीच्या आहेत, शिक्षणाच्या, सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत. पण देवाला काही आपल्याकडून त्या कुठल्याही जबाबदारीची, तुमच्या कुठल्याही प्रपंचाची गरज नाही. पण भक्ताचं जे कार्य आहे, फक्त तुम्हाला थोडंसं जरी आठवत असतील, स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, स्वल्प मपी, थोडंसं तरी माझ्या ठिकाणी मन लाव, थोडासा जरी तुम्हाला वेळ दिला असेल तर निश्चितच मी त्या थोड्या वेळेचं तुझं सार्थक करणार आहे. हे ईश्वराचं आपल्याला एक प्रकारे अभिवचन आहे. परमेश्वराचं आपल्या मागे एक असलेले कृपा छत्र आहे आणि त्या कृपा छत्राला अनुलक्षून त्यासाठी भारतभर नव्हे आपल्या भारत संस्कृतीला काय म्हटलेलं आहे की संतांची भूमी म्हटली आहे, ही धार्मिक भूमी म्हटली आहे. ही फार मोठी परंपरा आहे, फार मोठा व्यापक विचार आपल्याला संतांचा आहे, फार मोठा व्यापक विचार परमेश्वराचा आहे. श्रीकृष्ण महाराजांसारखे, दत्तात्रय प्रभूंसारखे हे मार्गशीर्ष महिना दत्तात्रय प्रभू जगद्गुरु असा अवतार म्हटला श्री दत्तात्रय प्रभू. अहो त्या दत्तात्रय प्रभूंचं निष्काम निष्कलम निर्गुणम वंदे श्री दत्तात्रय नमोस्तुते. त्या दत्तात्रय प्रभूला नमन करत असताना कुठल्याही प्रकारचा निष्कलंक, कुठल्याही प्रकारचं त्याला काळी नाही, कुठलाही डाग नाही, असं जे स्वरूप आहे ते परमेश्वराचं आहे. कुठल्याही प्रकारच्या दोषाने निर्मित नाही, जीव मात्र हा दोषयुक्त आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज या तत्वज्ञानाची सुरुवात करताना सांगतात की जीवाच्या ठिकाणचं मूळ स्वरूप जे आहे ते दोषरूप आहे, परंतु त्या दोषाला सुद्धा गुण करता आला पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपल्याला समजा जसं अंधारात एखादी वस्तू पाहायची तर तिला समजा तुम्ही प्रकाश करता, बॅटरी लावता, मग शोधता, मग ते सापडते. तसं सुद्धा जीवनामध्ये अनेक चुका असतात, त्या चुकीमध्ये सुद्धा दुरुस्त करणारे भेटले पाहिजे. चुकीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता आलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या प्रपंचालाही सुधरू शकता. जो समजून घेण्याची भूमिका ठेवतो, ज्याच्या ठिकाणी संयमितता आहे, नियमितता आहे,
आणि जर संयमितता नसेल, नियमितता नसेल तर जीवन हे विचलित होते, जीवनाला विचलितपणा निर्माण होतो. आणि ज्याचं जीवन विचलित असते, मन स्थिर नसते, त्या स्थिर मनाला विचलित मनाला चंचल असं म्हटलेलं आहे की चंचल मी मना कृष्ण प्रमाथी बलव दृढम. चंचल मनाला स्थिर करण्यासाठी कुठली औषध नाही, कुठला उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला भगवंताचा एक विचार जरी तुमच्याजवळ असेल. स्वामी श्री चक्रधरांनी त्याच परिस्थिती वेगळ्या रूपाने सांगितलं की बाई, जशी आपण म्हणतो कुठला ना कुठला एखादा धागा मिळाला पाहिजे. तुम्ही पहा नव्हते कोणते सोयी संबंध पाहता त्यावेळेला कुठलं ना कुठलं काहीतरी पाहता, याचा संबंध तिकडे आहे, त्याचा मामा कुठं आहे, मामाचं गाव कोणतं, याचं गाव कोणतं, त्याचं गाव, मग पोरगी द्यायला विचार. म्हणजे कुठला ना कुठला धागा पाहता की नाही तुम्ही. तसं जीवनामध्ये कुठला ना कुठला धागा तो अध्यात्माच्या रूपाने परमेश्वराकडे आपल्याला जोडता आला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराला जास्त अपेक्षा नाही, पण धाग्याच्या सारखी एखादा कुठला ना कुठला दुवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जोडता आला पाहिजे. त्या माध्यमातून अनेक प्रकाराने परमेश्वर धर्म आपल्याला समजून घेता येईल. आणि म्हणून भगवान श्री गोपाळकृष्ण महाराजांसारखे अवतार आणि त्या मूर्तीची स्थापना आपण इथे केलेली आहे. ज्या भगवंत श्री गोपाळकृष्ण महाराजांनी या द्वापारयुगामध्ये बसून घ्या पुढे, ज्या भगवान श्री गोपाळकृष्ण महाराजांनी अनेक प्रकाराने आपल्याला गीतेचा संदेश देऊन गीतेचा अर्थ समजून सांगितलेला आहे, गीतेचं तत्वज्ञान समजून सांगितलेलं आहे. युद्ध प्रसंगात हा प्रसंगामध्ये युद्धाच्या प्रसंगी गीता आणि तो वेद आपल्याला त्या गीता शास्त्राचा निर्माण होत असतो. कारण श्रीमद भगवद्गीता हे 18 अध्याय, 18 अध्यायातून एखादा श्लोकाचा जरी आपल्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जर बीजारोपण झालं असेल तर निश्चितच तो आपल्या कर्माला त्या ठिकाणी दोषमुक्त करू शकतो. हे परमेश्वराचं जे शास्त्र असते किंवा परमेश्वराचे जे विचार असतात ते आपल्याला दोषमुक्त करण्यासाठी कार्यरत होतात. जे कर्म आपल्याला भोगावे लागत असतात, ऐकून घ्या मंडळी, कर्म हे भोगावे लागतात. हा सिद्धांत आहे सगळ्या शास्त्राचा, कोणीही शास्त्राचा. आपण म्हणतो की आपण जे काही जोडलेलं आहे ते आपल्याला भोगावं लागतं, है की नाही. अनेक व्यवहारिक म्हणी आहेत, जैसी करणी वैसी भरणी. व्यवहारात अनेक म्हणी आहेत, पण हे म्हणणं वेगळं आहे, प्रॅक्टिकल करणं फार कठीण असतं. आणि मग करत असताना सुद्धा ज्याच्याजवळ एक विचार असतो, सद्विचार असतो, विवेक असतो, त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी दिलेली आहे देवाने. ती बुद्धी इतर योनीला नाही. आणि म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे आपण चातुष्ट म्हणतात याला 4 प्रकार आहेत, एकच नाही. मन वेगळं आहे. पहिले मन हे चंचल आहे, मनात विचार येतो, पण त्या चंचल मनाला बुद्धी स्थिर करत असते. आणि म्हणून बुद्धीनं तुमच्या त्याला स्थिरत्व आणता आलं पाहिजे. त्या बुद्धीमध्ये जर विवेक जागृत होईल तर स्थिरत्व येईल. पण बुद्धीला विवेक कधी मिळेल? जेव्हा सद्विचाराची ठेव नसेल तेव्हा. जर सद्विचाराची ठेव नाही, सद्विचार म्हणजे प्रपंचाच्या व्यतिरिक्त, प्रपंचाच्या वेगळा असलेला विचार तो सद्विचार. अर्थात प्रपंचाचे सद्विचार आहेत, चांगली जोपासना करणे, चांगल्या प्रकारे एकमेकाला प्रेम लावणे, जिव्हाळा निर्माण करणे, हा सद्विचार तुमच्या प्रपंचात आहे. परंतु तो सद्विचार प्रपंचासाठी उपयोगी जातो, तुमचं भौतिक जीवन शेवटाला नेण्यासाठी उपयोगी जातो, पण आत्म्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. हे मात्र हे तुम्हाला परमेश्वराचा विचार जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस ती गोष्ट लक्षात येईल. एखादा सद्विचार, प्रेम हे तुमच्या प्रापंचिक जीवनाची शेवट करू शकतात, भौतिक जीवनाला शेवटाला नेऊ शकतात, पण आत्म्याला त्याचा उपयोग होत नाही. का होत नाही? की आत्म्याच्या संबंधित जो भाग आहे तो अध्यात्माचा आहे, तो साधनेचा आहे. ती साधना प्रपंचामध्ये होत नसते. प्रपंचाची उन्नती व्यवस्था करू शकता तुम्ही, भौतिक उन्नती करू शकता, समाजामध्ये तुम्ही अनेक प्रकारे व्यवहाराने तुमचे संबंध प्रस्थापित करू शकता, पण आत्म्याला उन्नत करू शकत नाही. आत्मा उन्नत करण्यासाठी दैनंदिन साधना, ज्याचं जे आराध्य दैवत आहे ती साधना त्याच्या उपयोगी येत असते. आणि यासाठी अध्यात्माचं जे अंग आहे ते जीवनात फार महत्वाचं आहे. हे आध्यात्मिक अंग ज्याने जीवनात जोपासलं असेल तो निश्चितच जीवनाचं आपल्या खरोखरच स्वारस्य करू शकतो, तो जीवनाला सार्थकता प्राप्त करू शकतो. आज आपण सर्वजण मंडळी बरीचशी या ठिकाणी जमलेली आहे आणि आता थंडीचे दिवस आहे, जेवण खावणं बाकी आहे.
आणखी तुम्हाला सांगावं तर बरंच काही आहे. माझा विषय अपूर्णच आहे, श्रीकृष्ण महाराजांना सांगायचीच होते, पण बरीच इकडे गडबड चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण सर्वजण मंडळी या पालखीतली किंवा परिसरातून गावातून जे काही सगळेजण उपस्थित असतील, माझी सगळ्यांना एक उपदेश आणि एक विनंती आहे की सगळ्यांनी देवधर्म करत जा. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवाचं भलं कसं होईल, नाही का नाही? कारण तुम्ही प्रपंचाचं भलं करता हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आज कुठलीच कमी कोणापाशी नाही. गाड्या घोड्या बंगला गाडी सगळं काही आहे, परंतु ज्यामुळे पुढे त्याच्या परिवार पडेल आणि निश्चितच दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुख सौख्य नांदेल. हे आध्यात्मिक विचार ज्याच्या जीवनात आपण जोपासू याची गरज काळाची गरज आहे. सगळ्यांना त्याची गरज आहे. आणि निश्चितच या मंदिराच्या रूपाने भगवंताचं अधिष्ठान इथे आहे, त्या रूपाने तुमचं कोणतंही कार्य असेल, तुम्ही जर आले देवाला समजा आपली विनंती केली, परमेश्वर दयाळू आहे. ईश्वराला आई म्हटलेलं आहे. आई जशी मातेचे हृदय मोठं असते, आईचं जसं स्नेह आहे नैसर्गिक आहे, मातेच्या स्नेहाला कोणी उपमा देऊ शकत नाही. निसर्गता जसं झरा पाण्याचा असतो स्वच्छ आणि निर्मळ, तसं परमेश्वर ही आई आहे. परमेश्वर हे आत्म्याचं हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये ईश्वर साठवला तो निश्चितच तो प्रेमाचा झरा तुमच्या जीवनात सातत्याने तुमच्या उपयोगी जाणार आहे. ते प्रेम घरात करा, परिवारात करा, देवावर सुद्धा प्रभुत्व करा, त्यावेळेला मनुष्य जन्माची सार्थकता होणार आहे. हेच आज या रूपाने तुम्हाला सगळ्यांना सांगून आज आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाचे जे आयोजन करते तर डॉक्टर श्री भाविस्कर सर आणि यांच्या माध्यमाने यांना सहकार्य करणारे सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सर्व आलेले सर्व ज्या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांना या कार्याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन आमच्या सगळ्या प्रश्नांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचे शुभाशीर्वाद आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री